नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिसा पार्थ राजसी आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जोपोट भरीतील वर्गोपायी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं चिंतन विचार करत आहोत. प्रस्तुत जो विषय प्रारंभ झालेला आहे त्या प्रारंभ विषयामध्ये भगवंताने बुद्धी आणि धृतीचे सत्वादी गुणामुळे जे काही तीन प्रकार होतात त्यांचा विचार सांगण्याकरता आरंभ केलेला आहे. त्यापैकी सात्विक, राजस आणि तामस या बुद्धीचा काय निश्चय असतो किंवा त्यांचं काय लक्षण आहे त्या बुद्धीचं ते आपण भगवंताच्या आणि ज्ञानोबाराच्या शब्दानुसार पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बुद्धी निश्चय करते आणि कृती आपली असणारी इंद्रिय करत असतात, पण कृती करण्याकरता आणि बुद्धीचा निश्चय पार पाडण्याकरता मध्यंतरी धैर्य असावं लागतं. धैर्याला धारणाशक्ती असं म्हणतात. आणि बऱ्याचदा चांगल्या गोष्टी आपल्याला कळतातही, पण त्या आचरणात आणण्याकरता धैर्य असावं लागतं. बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी कळतात, पण कधीकधी त्याला आपण हल्लीच्या काळामध्ये म्हणतो ना फॉलो, म्हणजे त्या अनुष्ठानामध्ये आणण्याकरता त्यांचं धैर्य कमी पडतं. आपला मित्र आपल्याला काय म्हणेल, गावातले लोक आपल्याला काय म्हणतील, असा विचार त्यांच्या मनात येतो. कधीकधी आपल्याला बघायला भेटतं एखाद्या कुटुंबातलं वातावरण सात्विकही असतं, तो मुलगाही विचाराने सात्विकच असतो, पण जर त्याला व तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करावी, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, तर त्याला धैर्य नाही होत. त्याच्याकडे धृतीचा अभाव असतो आणि त्याला असं वाटतं नाही माझे मित्र मला काय म्हणतील, गावातले लोक मला काय म्हणतील. त्याचा असा विचार असा आहे की संपूर्ण लोकांनी फक्त आपल्याला चांगलं म्हणावं. आणि बऱ्याच धारणा आपल्या अशाच आहे, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठीच आपण आपले विचार, आपल्या सद्भावना यांना दाबून टाकतो आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं दांभिकतेचं स्वरूप आहे. लोकांनी आपली स्तुती करावी याकरताच बरीच माणसं अभ्यास करतात, किंवा लोकांनी आपली वाहवाह करावी याकरता व्यक्ती कधीकधी साधनाही करतो. म्हणजे साधनेचं उद्दिष्ट देवाला प्रसन्न करणं हे बाजूलाच राहतं, फक्त लोकांनीच आपल्याला प्रसन्न करावं हा उद्दिष्ट बाजूला जातो. आणि म्हणून साधनेचं किंवा अभ्यासाचं रम्य समाधान मिळत नाही. सात्विक बुद्धीला जे चांगलं कळतं ते अनुष्ठानात आणण्याकरता धृतीची त्यासोबत जोड असावी लागते. मग जशी बुद्धी 3 प्रकारची आहे तशी धृती किंवा धैर्य धारणाशक्तीसुद्धा 3 प्रकारचीच आहे. म्हणून तर भगवंताने या विषयाचा प्रारंभ करत असताना असं म्हटलं होतं, आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्म जाती खांद मांडीजी धृती त्रिविधा जया. बुद्धीने एखादा निश्चय केला, तो निश्चय परिपूर्णतेकरता जाण्यासाठी त्याला धृतीचा आश्रय किंवा आधार असावा लागतो. आणि मग त्या धृतीचे भगवंताने 3 प्रकार सांगण्याकरता प्रारंभ केला. धृत्या ययाधार येते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेनाव्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी. हे पार्थ, यया ज्या धृतीच्या द्वारे, कशी आहे म्हणे ती धृती, योगेन अव्यभिचारिण्या सदैव परमात्म स्वरूपाशी ऐक्य साधनं, त्याला समाधी असं म्हणतात आणि त्यालाच योग असं म्हणतात. म्हणजे जी बुद्धी परमात्म स्वरूपाचं ऐक्य साधण्यासाठी जी धृती परमात्म स्वरूपाशी ऐक्य साधणाऱ्या समाधी योगाच्या सोबत कायम निमग्न राहते, याचा अर्थ बाकी कोणत्याही विषयाला विशेष करत नाही, अशी योगाशी अव्यभिचारिणी असणारी जी धृती, तिच्याद्वारे मनाचा संकल्प विकल्प, प्राणाचे असणारे भूक तहानादी धर्म आणि इतर इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होण्याच्या ज्या क्रिया आहे त्या सगळ्या क्रिया बाजूला सारल्या जातात.
मग मन प्राण इंद्रियाला धारण करते त्या धृतीला सात्विक धृती असं म्हणतात. शंकराचार्यांनी यावर एक पद ठेवलं आहे की ज्या धृतीच्या द्वारे शास्त्राच्या विरुद्ध असणाऱ्या मनाच्या, प्राणाच्या आणि इंद्रियांच्या क्रिया धारण केल्या जातात. किती बारकावा आहे त्यातला. शास्त्र विरुद्ध जर क्रिया असेल मन प्राण इंद्रियांच्या तरच त्या आवरल्या पाहिजे. नाहीतरी एखाद्याला म्हणलं का हो तुम्ही पाठाला येत नाही, धृती आपल्याकडे, काही इंद्रियांच्या क्रिया मी धारण केल्या, मी पायाला चालू देत नाही. अरे तसं नाही. शास्त्राच्या विरुद्ध जर असेल तर इंद्रियांच्या क्रिया आवरायच्या आहे. आणि ज्या धृतीच्याद्वारे हे धारण केलं जातं त्याला सात्विक धृती असं म्हणतात. परमार्थामध्ये धृती किंवा धैर्य लागतं ते सात्विक. आणि सात्विक धैर्यामध्ये मन प्राण आणि इंद्रिय यांच्या असणाऱ्या सगळ्या प्रवृत्ती रोखल्या जातात. त्याच्यावर नियमन केलं जातं, बंधन केलं जातं. संयम जीवनात खूप आवश्यक आहे, नियमन खूप आवश्यक आहे. आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की नाही, एखाद्या चारचाकी गाडीला वेग किती आहे यापेक्षा त्याचा असणारं जे ब्रेक किती लवकर लागतं याला महत्त्व आहे. त्याला काहीतरी हल्लीच्या काळामध्ये पॉवर असं काहीतरी म्हणतात बघा, त्याला पॉवर स्टेरिंग का काय असं काही शब्द आहे त्याला, पॉवर ब्रेक. ते आपण चालवत नाही त्यामुळे आपल्यालाही माहिती नाही ते पण असावं लागतं. नाहीतर बऱ्याचदा गाड्या वेगवान असतात न आवरल्यामुळे पुलाच्या खाली पडतात. तसं आपली बुद्धी, आपली असणारी शारीरिक शक्ती किती महत्त्वाची आहे याहीपेक्षा धृती आहे की नाही त्याच्यावर नियमन करणारी त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणून बुद्धीचा निश्चय आणि निश्चयाला पार पाडण्याकरता लागणारी धृती म्हणजे धैर्य शक्ती, हे दोघाची जर सांगड असेल तरच कृती चांगली होते. जगामध्ये सगळ्याला अपेक्षा आहे की चारित्र्य चांगलं निर्माण करावं. चारित्र्य म्हणजे कृती आहे. त्या चारित्र्य निर्मितीसाठी धृती महत्त्वाची आणि धृतीला सुद्धा दिशा देणारी बुद्धी महत्त्वाची आहे. म्हणून सात्विक बुद्धी आणि सात्विक धृती असेल तरच व्यक्तिमत्व सात्विक तयार होतं. आता याच्या उलट जी बुद्धी राजसी आहे त्या बुद्धीला राजसी धैर्याची जोड मिळाली तर त्याचा विकास होतो, परमार्थात नाही व्यवहारामध्ये. शब्द तसाच होतो पुढे. आता ज्या धृतीला ज्या बुद्धीला धर्म अधर्म कार्य अकार्य यांची निवड नाही करता येत त्या बुद्धीला म्हणतात राजसी. आणि राजसी बुद्धीला राजसी धैर्य कसं सहाय्य करतं तो प्रस्तुत विचार 34व्या श्लोकामधून सांगतात. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतीसा पार्थ राजसी. 2 शब्द आले. अर्जुन जो शुद्ध अंतकरणाचा आहे, सरळ मनाचा, ज्याच्यामध्ये कोणाच्या विषयी गाठ नाही त्याला म्हणतात अर्जुन. रुजुत्वात अर्जुन असं म्हणतात. आणि जो पृथापुत्र आहे त्याला पार्थ असं म्हणतात. हे अर्जुना, हे पार्था, यया परंतु म्हणजे सात्विक धृतीपेक्षा राजसी धृती विलक्षण आहे हे सांगण्याकरता परंतु शब्द आला. जिच्याद्वारे प्रसंगेन, प्रसंग म्हणजे संबंध, प्रसंग शब्दाचा अर्थ होतो संबंध. धर्म अर्थ काम हे प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये संबंध आला की याला म्हणतं प्रसंग. या प्रसंगाने जी धृती फलाकांक्षी होते म्हणजे फलाची इच्छा करणारी होते किंवा जिच्याद्वारे, ज्या धृतीच्याद्वारे जीवात्मा प्रसंग आल्याबरोबर धर्म अर्थ काम हे आपल्या जीवनात त्यांचा संबंध आला की आल्याबरोबर त्याला मिळवावं अशी ज्याची मनामध्ये फलाची आकांक्षा निर्माण होते आणि त्या धृतीच्याद्वारे जो धर्म काम अर्थ यांना धारण करतो त्या धृतीला राजसी धृती असं म्हणतात. सात्विक धृती असेल ना तर ती मोक्षाला धारण करते. परमात्मा या चक्रवर्ती उगानिती जव हाती असं म्हटलं की नाही पाठीमागच्या ओळीमध्ये. परमात्मा प्राप्तीसाठी सात्विक धृती महत्त्वाची आहे. आणि आपल्याकडे 4 पुरुषार्थ मानले जातात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर ही राजसी बुद्धी मोक्षाकडे कधीच प्रवृत्त होत नाही. राजसी धृती मोक्षामध्ये प्रयत्न नाही करणार, ती फक्त धर्म अर्थ आणि काम. तुम्ही असं मला धर्मात तरी ती जाते की नाही? धर्मात जाते पण निष्काम धर्मात नाही जात, सकाम धर्मामध्ये जाते आहे. निष्काम धर्मामध्ये जर गेली तर तिला वैराग्याचा लाभ होऊन तीही परमार्थामध्ये वाटचाल करेल. पण जे जे धर्म धारण करण्याकरता योग्य असतात
त्या सकामतेमध्ये धर्म असेल, काम म्हणजे मनातल्या इच्छा असेल आणि अर्थ म्हणजे विषय, यामध्ये जी प्रवृत्त होते, धारण करते, त्या धृतीला राजसी धृती असं म्हणतात. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण पुढे सांगतात. आणि होनिया शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी, नांदे जो पोट भरी त्रिवर्गो पायी, तो मनोरथांच्या सागरी, धर्मार्थ कामांच्या तारुवावरी, जेने धैर्य बळे करी क्रिया वाणिज्य, जे कर्म भांडवला सुये, तयाची चौगुणी येते पाहे, एवढे साहस वाहे जया धृती, ते गा धृती राजस, पार्था येत परियेस, आता ऐक तामस तिसरी जे का. या सगळ्या 4 वयांचा एकत्र विचार आहे बरं. संपूर्ण हा एक परिच्छेदच आहे. आणि मागच्या विषयाची जोडणी देत असताना आणि म्हणजे अरे, जशी सात्विक धृती परमार्थाला महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये काही लोकांकडे आपल्याला राजसी धृती पाहिली जाते. ती कशी आहे? शरीरी होनिया, जे शरीरामध्ये शरीर स्वरूपालाच प्राप्त होतात. म्हणजेच काय? स्वतःला शरीरच मानतात. शरीरापेक्षा कोणीतरी जीवात्मा वेगळा आहे किंवा आत्मास्वरूप मी वेगळा आहे असं मानत नाही. मग जेवढं शरीराचं परिमाण तेवढाच माझा आकार किंवा माझं स्वरूप. जे देहखंडानाम आत्मा, देहालाच फक्त आत्मा मानायचं, या विचाराला म्हणतात शरीरी होनिया. स्वतः शरीरात राहणारा नाही, शरीरच आहे असं तो स्वतः होतो. आणि त्याद्वारे आता मनुष्याचा नियम असा आहे, तो स्वतःला जसं समजतो ना तसं प्रकारचं त्याचं साध्य तयार होतं. ज्याने स्वतःला जीव मानलं, भोगता मानलं की तो भोग्य विषयाला प्राप्त करण्याचाच प्रयत्न करतो. ज्याने स्वतःला मुमुक्षु मानलं तो मोक्ष प्राप्तीकरताच प्रयत्न करतो. हा ठरलेला आहे. पण हा शरीरामध्ये राहत असल्यामुळे स्वतःला देहच मानलं, जे देहची आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती, या परते न स्मरते अनेक काही. स्वतःला देह मानलं की तो विषयाला भोग्य मानतो आणि एकदा विषयाला त्याने भोग्य मानलं की मग तो विषय प्राप्तीकरता प्रयत्न करतो. मग इथले विषय किंवा स्वर्गातले विषय, आगास्वर्गीची उर्वशी, ऐकोनी जेवी मानुषी, वराता लावी जती आकाशी यागाचिया, किंवा म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म की जे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. म्हणून जो स्वतःला शरीर मानतो त्याचं उद्दिष्ट मोक्ष राहत नाही. मग स्वर्ग संसाराच्या दोही घरी, म्हणजे त्याचे 2 ठिकाणी फ्लॅट आहे. स्वर्ग संसाराच्या दोही घरी आले की नाही शब्द तिथं. एक तर तो स्वर्गाच्या घरामध्ये 100 यज्ञाच्या पुण्याने जातो, नाही तर मग संसाराच्या इथल्या घरामध्ये राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. इथं किंवा पारलौकिक भोगामध्ये आसक्त होतो. ज्ञानोबा म्हणतात नांदे. नांदे म्हणजे आनंदाने राहणं. आनंदाने राहिलं तरच मग नांदा सौख्य भरे, असं आहे की नाही. नांदे जो पोट भरी. पोटभर म्हणजेच काय? आपली जोपर्यंत अंतकरणाची तृप्ती होत नाही, इथे पोट म्हणजे फक्त पोट असा अर्थ नाही घ्यायचा, अंतःकरण म्हणजे मन असा अर्थ घ्यायचा. त्रिवर्गोपाये, धर्म अर्थ आणि काम, या 3 उपायांनी जो अंतःकरणाचं समाधान होईपर्यंत स्वतःला शरीर मानून स्वर्ग आणि संसारामध्ये मस्त राहतो. मोक्षाकरता कधीच प्रयत्न करत नाही. मग आता स्वर्ग संसाराला धारण करायचं म्हणलं की पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल की नाही, पुन्हा पुन्हा मरावं लागेल. पण तेवढं धैर्य त्याच्याकडे आहे. पुन्हा जन्माला येईल, मी 100 यज्ञ धारण करेल, स्वर्गात जाईल, तेवढं धैर्य ज्याच्यामुळे आहे त्याला म्हणतात राजसी धैर्य. तो मनोर्थांच्या सागरी रूपक करता. जसा एखादा प्रवासी समुद्रातून प्रवास करतो की नाही, मग समुद्राने जर प्रवास केला तर तो सागरावर आरूढ होतो. सागरामध्ये प्रवास करायचा असेल की त्याच्याकडे एक नौका किंवा जहाज असावे लागते. आणि ते आपण अलीकडच्या काठावर राहिलो ना, आपलं वाटत काही नाही. तुम्ही एखाद्या ना सरोवरात जाऊन बघा. सामान्य एखादा जलाशय असतो की नाही, धरण, तर त्यात अलीकडे बरं वाटतं सेल्फी काढायला. मध्ये गेल्यानंतर मग भीती वाटते. किंवा आपण नर्मदा परिक्रमा करतो की नाही, जेव्हा ते समुद्राचं उल्लंघन करून पलीकडे जायचं आहे तेव्हा तर निळकंठेश्वर, भरूच वगैरे गाव आहे तिथे. कोणतं? हां, विमलेश्वर.
अलीकडे विमलेश्वरला मुक्काम करावा लागतो आणि मग ते समुद्राच्या भरतीवर अवलंबून आहे कधी नौका निघेल म्हणून. पौर्णिमा असेल तर मग काही अडचण नाही आहे, कारण पाणी अलीकडे असतं. पण एरवी मात्र पाणी मागे मागे सरकतं. सकाळी रात्री दुपारी कधीतरी अलीकडे येतं आणि ते पाणी जेव्हा अलीकडे येईल तेव्हा ती नौका त्या समुद्रावर आरूढ होते. मग ते सुरुवातीला काही वाटत नाही, पण सकाळी ते आम्ही 3:30ला बसलो होतो आणि मग ती नौका सुरू झाली. त्याच्यामध्ये 70-80 माणसं बसतात. बरं ती काही अशी आधुनिक नौका नाही आहे, ती जुन्या काळातलीच नौका आहे. डिझेलवर चालते बिचारी ती. त्या लोकांचं धैर्य आहे. आपलं नर्मदा मैयाच्या कृपेनं कोणालाच काही होत नाही आणि अजूनही कोणाला काही झालेलं नाही आणि होणारही नाही. मैया साक्षात रक्षण करणारी आहेच तिथे. म्हणजे समुद्रात जेव्हा नौका जाते की नाही तर अंधारात काही वाटत नाही, पण जेव्हा सकाळी सकाळी सूर्योदय होतो काहीच दिसत नाही. सगळीकडे नुसतं अथांग पाणीच पाणी आणि ते तरी ते समुद्राचा अलीकडचाच काठ आहे बरं तो. ते काय मध्यभागी समुद्रात नाहीच आहे आपण, कारण पलीकडचे ते लाईट वगैरे काही काय दिसतात. पण तेवढ्याही पाण्यामध्ये भीती मात्र वाटते. भयंकर लाटा उसळतात. म्हणजे समुद्रात अलीकडे बरं वाटतं, पलीकडे गेल्यानंतर मात्र भीती वाटते. तसा हा सुद्धा मनोरथाच्या सागरावर प्रवास करतो. मनोरथांच्या सागरी एक संकल्प झाला की दुसरा झाला की तिसरा. जसं समुद्रावर लाटा कमी होत नाही तसे त्याचे मनातले संकल्प कमी नाही होत. आज हे प्राप्त केलं, ईद मध्य मया लब्ध इमाम प्राप्से मनोरथम. हे मी आज प्राप्त केलं, उद्या मी हे प्राप्त करणार. थांबतच नाही बघा. मनुष्याचा स्वभाव असा आहे, त्याला किती मिळू द्या थांबत नाही. असं म्हणतात. एक फकीर ते आपला भिक्षा मागण्याकरता कटोरा घेऊन गेला. त्या गावातल्या लोकांनी खंडीच्या खंडे धान्य टाकलं, पण कटोराच भरला नाही. त्या फकीराने विचार केला, कालपर्यंत आपलं जे पात्र होतं 2-3 घरी भिक्षा मागितली तर कटोरा भरायचा. बहुतेक हा कटोरा आपला बदलला आहे, कार्यक्रमाच्या ठिकाणी बदलला असेल. बदल होऊ शकतो की नाही. कटोरा बदलला तर नेमकं कोणाचा कटोरा आहे त्याने संशोधन केलं तर तो कटोरा नव्हता. ते एका मनुष्याच्या अंत्यसंस्कार केल्यानंतर जे प्रेत होतं त्या प्रेताची कवटी होती. त्याने विचार केला, जर मेलेल्या माणसाची कवटी भरत नाही तर जिवंत असणाऱ्याची कधी भरणार आहे. कधीच भरू शकत नाही. म्हणून मनुष्याचा मनोरथ कमी नाही होत. एक झाला की दुसरा किती मिळू द्या बघा, थांबत नाही मनुष्य. त्याला थांबविण्याची ताकद फक्त मृत्यूत आहे. पण बिचाऱ्याचं दुर्दैव असं आहे, मृत्यू एका शरीरात थांबवतो पण त्याच्या वासना त्याला थांबू देत नाही. पुन्हा पुन्हा दुसऱ्या जन्माला ते प्राप्त. शहाण्या मनुष्याने संतुष्ट असावं. जेवढ यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौच कृत्वापि न निबध्यते. थांबण्यामध्ये समाधान आहे, पण हा मात्र नाही थांबत. मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुवावरी. मनोरथामध्ये सागर आहे आणि त्या सागरावर नौका कोणती आहे? कधी धर्माची. धर्म म्हणजे पुण्य बरं. कधी करती अर्थ. अर्थ म्हणजे काम म्हणजे विषय आणि कामना म्हणजे इच्छा वासना. तो पुण्याची. पुण्य म्हणजे सकाम पुण्य, स्वर्गाला जाणारं. विषयाची किंवा कामनेची जे नौका आहे त्या नौकार आरूढ होतो. आणि याच्यावर आरूढ व्हायचं असेल तर त्याला धैर्य असावं लागतं की नाही. सामान्य का? अहो समुद्रात जायचं म्हणलं तरी धैर्य असावं लागतं की नाही. आणि हा मनोरथांच्या सागरामध्ये धर्मार्थ कामांच्या तारुवावर आरूढ होऊन जेने धैर्य बळी करी क्रिया वाणिज्य. वाणिज्य म्हणजे व्यापार. समुद्रातला व्यापार फार भयानक असतो बरं. काही ज्ञानोबारांची यामध्ये योजना आहे. जमिनीवरचा व्यापार करणं एवढं धोकादायक नाही आहे. तसे व्यापारामध्ये संकट निर्माण होतात की नाही. आंदोलन झालं, रास्ता रोको झाला तर वेळ लागतो. प्रवासामध्ये पाऊसच आला, पुलच वाहून गेला तर अडचण पडते, पण दुसरे मार्ग मिळतात. समुद्रात तसं आहे का? नाही म्हणे आंदोलन झालं दुसऱ्या समुद्रात जाऊ. अरे वादळ आलं तर नौका बुडू शकते. म्हणजे सागरावरचा जो व्यापार आहे तो करण्यासाठी खूप कष्ट असतात. बघा तुम्ही ते मोठे मोठे नौका येतात ना वाहून, माल वाहतूक असणारे ते जहाज असतात मोठे, काही हजारो कंटेनर असतात बघा त्याच्यामध्ये. तर ते व्यवस्थित येतात, पण जर परिस्थिती निर्माण विचित्र झाली तर सगळंच्या सगळं जहाज बुडून जातं. कंटेनर पुन्हा काढायचंही काम नाही आणि काढताही येत नाही बघा. पाण्यातून कुठं काढणार आहे, त्याला धैर्य लागतं. तसं हा राजसी पुरुष धर्मार्थ कामांच्या नौकेवर ज्या धैर्यबळाने क्रिया म्हणजे कर्माचा व्यापार करतो. मोक्षाकरता जर एवढा व्यापार केला ना त्याने
तर त्याला लगेच मोक्ष प्राप्त होईल. पण फक्त मोक्ष सोडून धर्म अर्थ आणि काम या 3 उपायामध्ये तो प्रवृत्त होतो. इंद्रियाचे व्यापार अवघेची तोडी प्रेमस गोडी देया, हा ते भक्ताचं लक्षण आहे. हा नामदेवांचं तिथं इंद्रियाचा वियोग केला आहे, इथे मात्र हा विषयामध्ये प्रवृत्त होतो आहे. जी व्रता पाठीव्रते आचर्य इष्टापुरते काम्या वाचुने हाती शिवणे नाही. एकामागे एक दुसरे सकाम व्रत करतो आणि तुम्ही जे प्रमाण सांगितलं ते भक्ती सुखा करता ते जे आहे ना प्रमाण ते सात्विक धृतीचं आहे आणि हा राजसी विषयाचा आहे. जे कर्म भांडवला असुये तयाचे चौगुणी येते पाहे एवढे साहस वाहे जया धृती ते का धृती राजस पार्था येत पैस. जे कर्म भांडवला असुये, भांडवल म्हणून जे कर्म वापरतो म्हणजे जे कर्म करतो तो म्हणतो मी हे कर्म करील. कर्म नावाचं भांडवल आहे आपल्याकडे, पण भांडवल गुंतवलं की माझ्या कर्माला दुप्पट नाही चौपट फायदा झाला पाहिजे. तयाची चौगुणी येती पाहे, चौगुणी येती म्हणजे आलं पाहिजे, लाभ झालं पाहिजे. चौगुणी येती चौगुणी चौपट लाभ व्हावा असा तो विचार पाहतो, तेच कर्म तो करतो. काही आणि याला धैर्य असावं लागतं की नाही. काही माणसं बघा आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतात, कर्म करत राहतात सकाम कर्म. किंवा हे बाकीचे असणारे जे भांडवलदार वगैरे असतात ना मोठमोठ्या कंपन्याचे मालक, हे सुद्धा करतात की नाही, कर्मच करतात सगळं. पण कोटपर्यंत जोपर्यंत चौपट लाभ आपल्याला होत नाही आपल्या भांडवलाचा, सुरुवातीला नाही होत बरं. हा सुरुवातीला नफा खूप कमी असतो, पण जसं जसं ते त्याला प्रोडक्शन म्हणतात, जसं ते वाढत जातं उत्पादन, तसं तसं त्याला लाभ होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कोणाच्या तरी व्याख्यानात असं ऐकलं आहे, हे जे त्याला काय म्हणतात बघा फार्मा, म्हणजे त्याला गोळ्या वगैरे उत्पादन करत नाही का ते, फार्मा इंडस्ट्री म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. तर हे जे काही आहे ना गोळ्या वगैरे करणं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यामध्ये जे मार्जिन म्हणतात का त्याला, हा नफा तर तो नफा चौपट नाही आहे, तो काही शतपट आहे नफा त्याच्यामध्ये. म्हणजे कधी एखादी गोळी 6 रुपयाची असते तर ती 600 रुपयाला विकली जाते. आपल्याला नाही कळत, आपल्याला श्रद्धा आहे, आपण फक्त शेतकऱ्यालाच भाव करतो, बाकी कुठंच भाव करत नाही. म्हणजे स्वतःला चांगले श्रीमंत समजणारे माणसं घासाघीस कुठं करतात, जो बिचारा शेतकरी उगं काहीतरी नफा कमवतो थोडाफार. शेतकऱ्याचा नफा तर दुप्पट नाहीच नाही, फार झाला तर अर्धापट, म्हणजे 100 रुपये असेल त्याला 50 रुपये मिळतील. शेतकऱ्याला काही दुप्पट नफा मिळत असं नाही, पण तिथं घासाघीस करतात. आणि मेडिकलमध्ये गेल्यानंतर घासाघीसच नाही, जेवढं त्याच्यावर छापलेलं आहे तेवढं घ्यावं लागतं आणि नफा फार मोठा आहे त्याच्यामध्ये, असं ते व्याख्यानात ऐकलं होतं बरं. आता ते कशात ऐकलं विचारू नका, लोक मला टार्गेट करतील. जे कर्म भांडवला असुये तयाचे चौगुणी येते पाहे, त्याचा चौपट लाभ मिळवण्याकरता तो धैर्य धारण करतो. एवढे साहस वाहे जया धृती, एवढं साहस हिम्मत ज्या धृतीमुळे तो करतो ना ते गा धृती राजस. त्या धृतीला राजस म्हणतात. का बरं? कारण ती फलाची अपेक्षा करणारी आहे, निष्काम नाही आहे ती. आणि जर एवढं धैर्य सात्विक पुरुषाला प्राप्त झालं तर तो आहे त्या परमार्थामध्ये लगेच मुक्त होईल. मग कधी बघा व्यवहारातले माणसं फार धैर्यवान असतात, खचत नाही बिचारे, ते हजारो वेळा अपयशी होतात पण नाही खचत नाही. आणि तेवढा प्रयत्न जर इकडे केला तर नाथ महाराजांची एक ओवी बघा, द्रव्या लागी सर्वथा तैसा कष्टे जरी परमार्था तै ब्रह्मतत्वता खिळणे होय. एक पद आठवत नाही, भिक्षुगीतामध्ये आलेलं आहे. द्रव्य प्राप्तीसाठी जेवढे कष्ट माणसं करतात तसा कष्ट जर त्याने परमार्थामध्ये केला तर ब्रह्म त्याच्या हातातलं खिळणं होईल, इतकी सुगम प्राप्ती होईल. पण नाही, मनुष्याची बुद्धी पण व्हावी लागते की नाही. दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदती निरंतर. सर्वस्वाचा त्याग करायचा, काहीच प्राप्ती व्यवहारातली करायची नाही आणि साधनेमध्ये निमग्न होऊन राहायचं, याला सात्विक धृती लागते. नाहीतर सध्याला संपूर्ण असणारा जगातला प्रवाह हा सगळा त्या अर्थार्जनाच्या पाठीमागे लागला आहे, प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलेला आहे. ते सगळे प्रलोभन बाजूला सारायचे आणि आपल्या परमार्थामध्ये अगदी रोवून राहायचं, याला सुद्धा धृती लागते ना, सात्विक धृती. नाहीतर गतानुगती कसं लोक आहे सगळे, त्यांच्या पाठीमागे सगळे आंधळे चालतात, पण त्याला काही नाही, त्याला राजसी धृती लागते. आणि ते सगळं बाजूला सारून
आपल्या निश्चयामध्ये टिकणं, याला सात्विक धृती लागते. ज्याला ही सात्विक धैर्य प्राप्त झालं त्याचाच परमार्थाचा प्रवास शेवटपर्यंत होतो. नाहीतर मग काही काही मध्यंतरी सोडून देतात. त्याचं नाही भाऊ याच्यापेक्षा गावाकडे गेलेलं बरं असं होतं की नाही. हां, किंवा मग हे न केलेलं बरं. किती दिवस लोक म्हणतात बरं कधी कधी, आणि किती दिवस पाठ ऐकायची. अरे मरेपर्यंत ऐकलं तरी कमीच आहे. नाही जन्मोजन्मी पण ऐकलं तर काही हरकत नाही, पण अजून किती दिवस ऐकणार आहे. अजून तुमचा अभ्यास झालाच का नाही. मला नाही बा नाही झाला. आणि कसं काय नाही झाला. आमचा शेजारच्या गावातला मुलगा तर 6 महिन्यात कीर्तन करतो, पण त्याची बुद्धी फार मोठी आहे. तेवढी धृती माझ्याकडे नाही आहे. ते का धृती राजस तो 6 महिन्यात काय 1 महिन्यातही करू शकतो, त्याला काही अडचण नाही. पारता येतं परीस. मनुष्य जेवढा खोला अभ्यास करेल ना तेवढं त्याचं अज्ञान त्याला कळतं. वर माणसाला काही नाही कळत. एक वाक्य सांगून जातो, जेवढी आपल्या विचाराची उंची वाढेल ना तेवढी संत वाङ्मयाची खोली कळते. हा, विचाराची उंची वाढली पाहिजे. नाही वाढली तर त्याला वाटतं हे लय सोपं आहे, आणि जर कुठं आडलंच तर नाथ महाराज खोल गेले चला पुढं असं होऊन जातं. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढी जयाची बुद्धी, तो परमात्मा ही शब्दी करणे न लगे. वा, जेवढी ज्ञानाची वाढ होईल तेवढी असणारी त्याची काय होईल. जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढीच त्याची बुद्धी, त्या बुद्धीचा विस्तार व्हावा लागतो. झाला तर त्याला ती खोली कळू शकेल. वा, आता ऐक तामस तिसरी जे का. आता जे तामस धृती आहे ती सुद्धा काही काही गोष्टी धारण करते ना. सात्विक असणारी धृती मन प्राणेंद्रियांच्या शास्त्रविरुद्ध होणाऱ्या क्रिया त्याला रोखून धरते. म्हणजे ती मन प्राणेंद्रियाला धारण करते परमार्थासाठी. राजसी धृती धर्म अर्थ काम यांना धारण करते 3 गोष्टीला. आणि तामसी धृती स्वप्न म्हणजे निद्रा, भय, शोक, विषाद आणि मद या 5 गोष्टीला धारण करते. मग तुम्ही असं म्हणाल वा, सात्विक आणि राजस धृती 3 गोष्टीला धारण करते. तामसी धृती तर 5 गोष्टीला धारण करते. तामसी चांगली आहे असा अर्थ नका घेऊ त्याचा, कारण ती 5 गोष्टीला धारण करते की नाही तसा अर्थ नाही घ्यायचा. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. सरळच आहे हा श्लोक, याच्यामध्ये काही फार मोठे पदच्छेद नाही, फक्त एकच आहे. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदम एव च न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. हे पार्थ, हे अर्जुना, यया ज्या धृती म्हणजे धैर्याच्या द्वारे, न विमुंचती, विमुंचती म्हणजे विशेष प्रकारे सोडणं, अन्न विमुंचती म्हणजे जो कधी सोडत नाही, त्याग करत नाही. कशाचा त्याग करत नाही. ज्या धृतीमुळे तो जीवात्मा स्वप्नाचा त्याग नाही करत. स्वप्न म्हणजे निद्रा बरं, कारण निद्रेशिवाय स्वप्न पडत नाही. म्हणून स्वप्नम शब्दाचा अर्थ घ्यायचा निद्रा. कायम झोपून राहतो. झोपण्यासाठी सुद्धा धैर्यच लागतं की नाही. हां, एवढं मस्तपैकी सकाळी सकाळी पाठ सुरू आहे किंवा कीर्तन प्रवचन आहे माऊलींच्या मंदिरामध्ये, आणि तिथं झोपा काढतात माणसं. काय किती मोठं धैर्य आहे. तामसी. यया स्वप्नम, जो झोपेला सोडत नाही. भयम म्हणजे भीतीलाही धारण करून राहतो. भीती सोडली पाहिजे खरं तर, पण सोडत नाही. शोकम, प्रिय विषय असावा आणि त्या प्रिय विषयाचा वियोग झाला की जे दुःख होतं त्याला म्हणतात शोक. प्रिय विषय निघून गेला की मनुष्याला रडावं लागतं आणि त्याला म्हणतात शोक. काही काही माणसं ते शोकालाही धरून राहतात. विषादम, विषाद म्हणजे काय, खंत, मनामध्ये असणारा पश्चाताप, खेद, त्यालाही काही काही माणसं सोडत नाही. मदम म्हणजे उन्मत्तपणा, ज्यामुळे मनुष्य विषय सेवना करता तत्पर होऊन राहतो. निषिद्ध असणारे विषय ज्यामुळे तो सेवन करतो त्याला म्हणतात मत, म्हणजे उन्मत्तपणा. न विमुंचती, कोण आहे असा, दुर्मेधा, दुष्ट बुद्धीवाला, कुत्सित बुद्धी ज्याची आहे असा बुद्धिवाला पुरुष ज्या धृतीमुळे निद्रा, भीती, शोक, विषाद आणि मद या 5 गोष्टीला सोडत नाही. म्हणजे काय, या 5 गोष्टीला धारण करून राहतो त्याला म्हणतात. ती धृती कोणती आहे, तामसी धृती आहे. तामसी. आता ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करतात. हां, मनुष्याचं जर प्रेम असेल ना, प्रेम एखाद्या प्रिय विषयावर, आणि त्याचा वियोग जर झाला त्याला दुःख होतं बरं. म्हणजे व्यक्तीवर प्रेम असावं आणि व्यक्तीचा वियोग व्हावा तरी दुःख होतं. व्यक्तीवर एखादा प्रिय विषय आहे
त्याचा वियोग झाला तरी मनुष्याला दुःख होतं. तेवढंच कशाला, काही काही माणसाचं ते मोबाईलमध्ये पिन असते बघा लोखंडी, इष्ट आहे की नाही, आणि त्याच्यावर प्रेम आहे. अहो ती जरी हरवली तर काही काही माणसं नाश्ता करत नाही. शोकम, आणि काय धैर्य आहे बघा, कायम रडत राहतो. तामसी धृती बघा ते. सहज आठवलं म्हणलं, नंतर आठवणार नाही, सांगून टाका आता. तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे, कोळसा काळेपणे घडला जैसा. अहो प्राकृत आणि हीन तयाही की गुणत्वाचा मान, परी न म्हणजे पुण्यजन राक्षस काही, पैग्रहा माझे इंगळ तया ते म्हणजे मंगळ, तैसा तमी धसाळ गुण शब्द. हा 3 वयाचा एकत्र विचार आहे. आता ही तामसी धृती जी आहे ना, ही तमोगुणापासून निर्माण झालेली आहे. आणि तमोगुण कसा आहे, ज्ञानोबाला विचार करतात, सर्वाधमे गुणे, सर्वामध्ये अधम असणारा. सर्व म्हणजे सात्विक, राजस आणि तामस, या तिघामध्ये सर्वात अधम निकृष्ट कोण असेल तर तमोगुण आहे. आणि अशा सर्वाधमे गुणे, सर्वामध्ये निकृष्ट असणारा अधम तमोगुण, त्या तमोगुणांच्या द्वारे जयाचे का रूपा येणे, ज्या धैर्याच्यामुळे त्या तमोगुणाचं रूप स्पष्ट होणार आहे. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये या तामस धैर्याच्या रूपाने तमोगुणानेच अवतार धारण केला आहे. जयाचे म्हणजे ज्या धैर्याचे रूपा येणे म्हणजे काय आहे, सर्वाधमे तमोगुणे याचंच रूपाला येण्याचा प्रकार आहे. म्हणजे तामसी धैर्य दिसलं की तामसी धृती किंवा धैर्य नाही, मग साक्षात तमोगुण जन्माला आलेला आहे. इतका वाईट आहे का, म्हणे हो. कसा, कोळसा काळेपणे घडला जायचा. कोळसा ज्याप्रमाणे काळ्या रंगानेच निर्माण झालेला आहे, तसं तामसी धैर्य हे तमोगुणामुळेच निर्माण झालेलं आहे. म्हणजे कोळसा आणि काळेपणा यात भेद नाही, तसं तमोगुणी धृती आणि तमोगुण यांच्यामध्ये भेद नाही. पण महाराज तुम्ही तमोगुण म्हणता, मग गुण असेल तर चांगला असेल की नाही. ज्ञानोबा म्हणतात गुण शब्द अविचाराने वापरलेला आहे. तो गुण आहे, खरं तर तो अवगुणच आहे. तो गुण म्हणण्याचं काही आमचं लक्षण नाही. कसं अव्यवहारात म्हणलं जातं वरवर, त्याचा काय तसा अर्थ असतो का बघा. अहो प्राकृत आणि हीन, प्राकृत म्हणजे काय सामान्य आहे, आणि हीन म्हणजे निकृष्ट आहे. पण तयाही त्यालासुद्धा गुणत्वाचा मान कोणाला, तमोगुण. तमोगुण प्राकृत आणि हीन आहे, पण त्याला तुम्ही गुणत्वाचा मान दिला की नाही, म्हणजे गुणाचा पुरस्कार दिला तुम्ही त्याला. ज्ञानोबा म्हणतात पुरस्कार दिला, तो काही खरा थोडीच आहे. व्यवहारामध्ये म्हणलं जातं ना, परी न म्हणे जे पुण्यजन राक्षस काही, राक्षस दुष्ट स्वभावाचा असतो. पण शास्त्रामध्ये कधी कधी राक्षसाला पुण्यजन असा शब्द वापरलेला आहे. मग का ते पुण्य करतात का, नाही, फक्त उग व्यवहारामध्ये शब्द वापरलेला आहे, नाही तर तसं काही वापरण्याचा अर्थ नाही. दुसरं उदाहरण देतात, पैग्रहा माझे इंगळ तया ते म्हणजे मंगळ, तैसा तमी दसाळ गुणशब्द. हा दसाळ म्हणजे काही स्थूल दृष्टीचा वरवर वापरलेला तमोगुणाचा हा गुणशब्द आहे. उदाहरण देतात, आपले ते राशी असतं की नाही, राशीचक्र, त्याला कुंडली म्हणतात. कुंडली वेगळी, कुंडलिनी वेगळी, एकच शब्द आहे बरं, फरक पडतो. 6व्या अध्यायामध्ये जी जागृती केली जाते की नाही, ते कुंडलिनी शक्ती, आणि आपली जे त्याच्यामध्ये ग्रह फिरतात येतात जातात ते कुंडली. काही लोकांना दोन्हीतला फरकच नाही कळत. ते एखाद्या योगी पुरुषाकडे जातात, माझी कुंडली पहा, अरे ज्योतिषाकडे जा, योगी पुरुष कुंडलीनी योग पाहत असतो ना, पण नाही कळत. पण त्या राशीचक्रामध्ये काही ग्रह असतात, आणि त्या ग्रहाचं ठरलं आहे बरं का, कोणत्या ग्रहाने कोणत्या घरात चालायचं. आता हा जो महिना आहे की नाही, हाच महिना नाही, पुढच्या 29 तारखेपर्यंत म्हणजे प्रस्थानच्या दिवसापर्यंत आपले जे काही ग्रह आहे की नाही ते वेगवेगळ्या राशीमध्ये चालतात सध्याला. तर त्या 2 ग्रहाचा लोप झालेला आहे, म्हणजे अस्त आहे. त्यामुळे पुढच्या 29 तारखेपर्यंत मुहूर्तच नाही लग्नाचा. तुम्ही असं म्हणा, म्हणून तर आळंदीमध्ये ते आपल्याला काही ऐकायला भेटत नाही सध्याला, मुहूर्तच नाही. तरी काही काही ठिकाणी लग्न लागतात बरं, म्हणून का ग्रह मॅनेज केले असतील बहुतेक, आहे का नाही. प्रत्येक ग्रहामध्ये प्रकार आहे. काही ग्रह शनी आहे, तर तो 7.5 वर्ष चालतो शनी, म्हणजे कधी 2.5 वर्ष, दुसऱ्या टप्प्यात 2.5 वर्ष, नंतर पुन्हा 2.5 वर्ष, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद आपलं असं चालतो तो.
असा 3 वेळा चालतो बघा. आणि तसाच एक ग्रह आहे, त्याला मंगळ म्हणतात. मंगळ, तो मंगळ ज्या त्या घरात आला त्याला मांगलिक कुंडली असं म्हणतात. आणि मंगळ जर एखाद्या याच्यात आला की त्याच्या विवाहाला उशीर होतो, लग्नाला काय होतो, उशीर होतो. मग आता मंगळ नाव आहे की नाही, मंगळ म्हणजे शुभकारक, पण ज्याच्या राशीत आला त्याच्याकरता कसा आहे तो अमंगळ. भौमानाम मंगळ म्हणतात की नाही, त्याला मंगळ म्हणतात. पण आला तर राशीमध्ये मंगळ नाही करत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ग्रहा माझी इंगळ, तो ग्रहामध्ये निखार आहे, जणू काही ताप देणार आहे, पण व्यवहारात त्याला मंगळ म्हणतात. म्हणजे कल्याण करतो का नाही, कल्याण नाही करत. मग कल्याण नाही करत तरीसुद्धा नाव काय, मंगळ. ग्रहा माझी इंगळ तया ते म्हणीचे मंगळ. तसा तमो गुण, गुण नाही आहे पण तरी फक्त वरवर त्याला गुण म्हणलं जातं. तैसा तमी धसाळ गुण शब्द हा. आणि अशा तमोगुणाचा एक ते धागा आहे ना, धागा जुन्या काळामध्ये त्याला ते कोणते बघा, ते एक तागा, ते ताग आहे ना, ताग, त्याचे असे झाड येतात बघा, सूर्यफुलासारखे उंच असतात ते, आणि त्याला भिजवलं जातं बघा. आंबाडी म्हणतात काही भागात त्याला, आंबाडी. हां, तर ते भिजवलं जातात आणि त्याची जी साल बाजूला काढायची आणि त्याच्यापासून दोर वगैरे तयार केला जातो. म्हणजे काय झालं, ते कमविलं, भिजव घालून त्याला कमविलं जातं. तसं तमोगुण भिजविला, कमविला आणि त्याचं सार काढून एका पुरुषाचा आकार तयार केला. आणि तो पुरुषाचा आकार तयार झाला की त्याच्यात काय काय गोष्टी सापडतात पुढे बघा. जे सर्व दोषांचा वसोटा, तमची कामवणी सोबटा, उभारीला अंगवठा जया नराचा. इथं कामवणी शब्द आला की नाही, कामवणी म्हणजेच काय, सिद्ध करून, तयार करून, म्हणजे आटणी करून थोडक्यामध्ये कमविला तो. किंवा काही काही चर्मकार असतात ना, ते चर्म कमवितात बघा. कमवितात म्हणजे काय करतात, एखादं जनावर मेलं की त्याला ते कापतात आणि त्याचं वरवरचं चर्म काढतात बघा, वरची त्वचा काढतात. त्याला जर मांस लागलं तर ते चर्म सोडून जातं. मांस लागता कामा नाही आणि ते चर्म तर वरच्यावर निघालं पाहिजे. जे मृदंगालाही कामं येतं किंवा आपले पादत्राणे तयार करण्यासाठी कामं येतं. किंवा जुन्या काळामध्ये ते पखाल वगैरे तयार केली जायची की नाही, त्याच्यासाठी ते कामं यायचं. पण त्याने काय केलं, चर्म कमविलं. म्हणजे आसार भाग काढला आणि थोडासा सार भाग त्याने बाजूला काढला. तसं सर्व दोषांचा वसोटा, सगळ्या दोषांचं वस्तिस्थान कोण आहे, तमोगुण. आणि तो तमची कामवणी, तो तमोगुणच सिद्ध करून, तयार करून, हे सोबटा जया नराचा अंगवठा उभारीला. ज्या पुरुषाचा अंगवठा म्हणजे शरीर किंवा आकार, उभारणी तयारी केली. हे तमोगुणाचं, जसं की आता उदाहरण तुम्हाला लक्षात येईल, हे पार्वती मातेनं आपल्या अंगावरचा मळ काढला आणि त्या मळाची एक आकृती तयार केली आणि त्यामध्ये संजीवनी नावाचा मंत्र प्रयोग केला. तो जो काही मला अंगावरचा जो मळ आहे त्यापासून आकृती तयार झाली. कोणाची, गणपतीची, गणरायाची आकृती तयार झाली की नाही, पण ती सात्विक आकृती आहे. तसं काही ठिकाणी तमोगुणाचाच तयार भाग केला आणि त्याचा संजीवनी मंत्र प्रक्षेपित केला आणि ज्या मनुष्याचा आकार घडला तो आहे तमोगुणी मनुष्य. तो राहतो कसा, त्याच्याकडे धैर्य काय आहे ते पुढे सांगता. तो म्हणजे कोण, आता इथं सर्वनामाले बघा, जे किंवा काही ठिकाणी जो असा पण पाठ आहे बरं. सर्व दोषांचा वसोटा, तमची कामवणी सोबटा, उभारीला अंगवठा जया नराचा. ज्या मनुष्याचा आकार तयार केला गेला तो मनुष्य कसा आहे, तो आळस सुनी असे काखे, म्हणून निद्रे कही न मुके, पापे पोषिता दुःखे न सांडीचे जेवी. या सगळ्या ओव्यामध्ये ना पूर्वार्धामध्ये सिद्धांत आहे, उत्तरार्धामध्ये ज्ञानोबाने दृष्टांताची योजना केली आहे. तो आळस सुनी असे काखे, हे वाक्प्रचार आहे. त्याने आपल्या काखेमध्ये आळस घालून ठेवलेला आहे. म्हणजे आळस असं त्याला लांबून आणायचं नाही बघा, तो आळस त्याच्या जवळच आहे. इतका जवळ आहे की फक्त नुसता हात वर केला त्याने की बस लगेच जांभळी देणार. आळस सुनी असे काखे. आणि म्हणून या कारणामुळे निद्रे कही न मुके, स्वप्नम शब्दाचा निद्रा असा अर्थ केला. निद्रे कही न मुके, तो झोपेला कधीही चुकत नाही. कही म्हणजे कधीसुद्धा, दिवसा नाही, रात्री नाही, प्रवचनात नाही, कीर्तनात नाही, यात नवल नाही. जेवण्याकरता जर एखाद्या पदार्थाला वाढायला वेळ झाला तर तेवढ्यातही झोप घेतो तो. म्हणून निद्रे कही न मुके, तेवढ्या वेळामध्ये तो झोपू शकतो का,
कारण ही धृतीच आहे ना त्याची, तामसी धृती, त्यामुळे ते झोपेला सोडत नाही. उदाहरण देतात, पापे पोषिता दुःखे न सांडीजी जेवी. एखाद्या मनुष्याने पाप पुष्ट केलं, पोषिता म्हणजे पापाचं पोषण केलं, म्हणजे काय, पाप करतच राहिला तर त्या पापी पुरुषाला दुःख कधीही सोडत नाही. तसं ज्याने आळसाला जागा दिली त्याला झोप कधीच सोडत नाही. ते शास्त्रकारातलं वचन असं आहे, मनुष्याचा आहार, त्याची झोप, भांडण, द्यूत आणि व्यसन हे वाढविलं का वाढतं आणि कमी केलं की कमी होतं. झोप जेवढी कमी करता येईल तेवढी कमी होते, जेवढी वाढविली तेवढी वाढली जाते. आहार जेवढा वाढवला तेवढा वाढतो, जेवढा कमी केला तेवढा कमी होतो. भांडण जेवढं वाढवलं, लोक गल्लीतले तयारच असतात पाहायला, वाढलं की वाढतं आणि मिटून घेतलं तर मिटतं. द्यूत कर्म जेवढं वाढवलं तेवढं वाढतं, म्हणजे किती वाढतं, कमीत कमी 10 दिवस वाढतं गणपतीमध्ये. पापे पोषिता दुःखे न सांडीचे जेवी. पाप पुष्ट केलं की दुःखच जसं सांडलं जात नाही, तसं आळस असेल तर निद्रा सोडली जात नाही. हे झालं स्वप्नाचा विचार, भयम. आता मनुष्याला भीती कधी प्राप्त होते बरं? काही ज्ञानोबाचं निरीक्षण आहे बघा, त्याच्यामध्ये भयाचं कारणही दिलं बघा. श्लोकामध्ये फक्त भयमच आहे, श्लोकामध्ये फक्त स्वप्न म्हणजे निद्राच आहे. पण निद्रा कशामुळे लागते त्याचं कारण आळस. म्हणजे भीती कशामुळे पुढं सांगतात, देहाधनाचे आवडी हे भयाचं कारण आहे बरं. मनोनी सदा भयतया ते न सांडी, विसंबू न शके धोंडी काठीने जैसे. जर आपल्याला भीती वाटत असेल, बऱ्याचदा आपल्याकडे धन नसतं, त्यामुळे धनाची आवड नसल्यामुळे धनाची भीती नाही वाटत. म्हणजे बा चोर येईल, आपलं धन घेऊन जाईल याची भीती नसते, पण देहाची आवड असते. आणि ज्याला देहाची आवड आहे त्याला मरणाची भीती आहे. ज्याला देहाचीच आवड नाही किंवा देह मी आहे अशी भावनाच नाही, तर त्याला मरणाचं वय कुठं आहे. सांडोनी गेली अंगीची खोळी, सांडोनी अंगीची खोळी, सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. आपल्या अंगावरची त्वचा एकदा सांडली की सर्प माघारी पाहत नाही. तसं ज्याने देहाचं तादात्म्य सोडलं आहे त्याला मरणाची भीती राहत नाही. म्हणून भयाचे दोनच कारणं, एक देहाची आवड म्हणजे अहम अध्यास, आणि धनाची आवड म्हणजे ममाध्यास. विचारसागरात आले बघा दुसऱ्या तरंगामध्ये, कारणाध्यास हा दुःखाला कारणच नाही आहे, पण कार्याध्यास हा दुःखाला साक्षात कारण आहे. म्हणून ज्याचं देहावर प्रेम असेल आणि ज्याचं धनावर आवड म्हणजे प्रेम असेल, सदा भयतया तेन सांडी, त्याला सदैव भीती कधीही सोडत नाही. कसं, विसंबू न शके धोंडी काठीन्य जैसे. ज्याप्रमाणे धोंडा म्हणजे दगड असतो तो आपला कठीणपणा कधीही सोडत नाही, तसं ज्याचे देहावर धनावर आवड आहे त्याला भीती कधी सोडत नाही, कधीच नाही सोडत बघा. मग आपल्या मनामध्ये जर भीती असेल तर एकतर आपली धनावर आवड असेल, मग नाही हो धनाचा तर मी त्याग करतो, हातही लावित नाही, बळच लोक खिशात घालतात, जाऊ दे. धनाची आवड नसेल पण देहाची मात्र नक्की आवड असेल, आणि ज्याला देहाचं तादात्म्य असेल त्याला मरणाचं वय कधी सोडत नाही. म्हणजे तो भीतीला सोडत नाही याचा अर्थ तामसी धैर्य त्याच्याकडे आहे. पुढे एकाच ओवीमध्ये खूप गोड विचार आहे बरं. या ओव्या जर आपण दररोज वाचल्या तर आपल्याला आपल्या जीवनातली बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळतील. म्हणजे आम्हाला तर झोप सोडतच नाही हो, आळस असेल, आम्हाला भीती सोडत नाही, देहदानाची आवड असेल. सरळ आहे बघा पुढे, आणि पदार्थ जाती स्नेहो, बांधे म्हणून तो शोके ठावो, केला न शके पाप जावो कृतज्ञोनी जैसे. आणि पदार्थ जाती, जाती म्हणजे समूह, जगातले सगळे असणारे पदार्थ आणि त्या पदार्थाच्या समूहावर स्नेहो बांधे, जर तो प्रीती ठेवत असेल, प्रेम ठेवत असेल तर ज्ञानोबा म्हणतात स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला. केल्या इथं स्वरूपविराम द्यायचं म्हणजे अर्थ लागतो पूर्ण. इथं ओवीत नाही बदल करू बरं, हां वाचता बदल करायचा, हां वाचताना, नाही तर तुम्ही नवीन ज्ञानेश्वरी काढसाल, तसं ना करू. आणि पदार्थ जाती स्नेहो, सगळ्या पदार्थाच्या समूहावर तो प्रेम ठेवतो, म्हणून शोके ठावो केला. शोकाने तो पुरुष राहण्याकरता ठावो केला, ठिकाण केला आहे. म्हणजे काय, त्याच्या अंतःकरणामध्ये शोक आपोआप येऊन राहतो. कारण इष्ट पदार्थ असेल आणि त्याच्यावर प्रेम केलं
त्या पदार्थाचा वियोग झाला की वियोगामध्ये जे दुःख होतं त्याला म्हणतात शोक. म्हणून तर भक्तराज अर्जुनाला अर्जुन विषाद झाला की नाही, पुढे विषाद येतोय बघा, याच ओळीमध्ये पुढे येणार आहे. पण ते रडणं, ते खंत, ते सुद्धा योग झाला का, ते देवाच्या समोर रडलं होतं की नाही. अर्जुन विषाद योग झाला. पदार्थावर प्रेम केलं की मनुष्याला दुःख भोगावं लागतं. मग ते चार पायाच्या कुत्र्यावर प्रेम करा, नाहीतर 2 पायाच्या पोपटावर प्रेम करा. त्याच्यावर प्रेम केलं आणि तो पिंजऱ्यातून उडून गेला, बिचारा जाणारच आहे की नाही कधी ना कधीतरी. आणि तो वियोग झाला की मनुष्याला त्याचं दुःख होतं बघा. मग तो लहान असो किंवा मोठा असो, म्हणून तर मनुष्याने प्रेम करावं फक्त दोघावर, एक तर संतावर करावं नाहीतर देवावर प्रेम करावं. या दोघांच्या व्यतिरिक्त केलेलं प्रेम हे मनुष्याला रडविणारच असतं. पंचदशीकार म्हणतात प्रियम त्वाम रोत्स्यती, प्रिय असणारा पदा तुला रडविल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकलं तर साधकाला उपदेश होतो, त्याला वैराग्य मिळतं. आणि आज्ञेने पुरुष रडू लागतो, म्हणजे अरे बापरे एवढं प्रेम केलं मी. काही माणसं म्हणतात ना, बघा ना आम्ही किती प्रेम केलं त्याच्यावर, तो आमच्यावर ढुंकूनही पाहत नाही. मूर्ख आहे तू, कशाला केलं प्रेम त्याच्यावर. प्रेम मनुष्याला रडवित असतं की नाही. म्हणून मनुष्याने सर्वावर प्रेम करायचं असेल तर फक्त गुंतून कुठं राहू नये, मोह निर्माण होऊ नये. झाला आणि बघा मोहाचं कारण नष्ट झालं की मनुष्याला ज्ञान होतं. धृतराष्ट्राने गीता ऐकली, तैसे श्रीहरिभक्तीची अक्षरे संजय सांगितली आदरे, अंधू तोही अवसरे सुखिया झाला. पण कुठपर्यंत, जोपर्यंत 100 पुत्र आहे तोपर्यंत मोह होता, प्रेम होता अंतःकरणामध्ये. आणि प्रेमाचा विषय निघून गेला की मग जे ज्ञान पूर्वी ऐकलं होतं त्या ज्ञानाला जागृती करता अवकाश मिळाला. म्हणून तर मनुष्यांचा प्रेम असेल, स्नेह असेल तर ते मनुष्याला बांधून, स्नेह म्हणजेच काही एक प्रकारचा ओलावाचा आहे. स्निग्धपणा असतो की नाही, तेलामध्ये स्निग्धपणा आहे, चिकटपणा असतो. तसं स्नेहामध्ये काय आहे, चिकटपणा. एकदा एखाद्यावर जडलं की मग त्याने लाता जरी मारल्या तर मनुष्याला ते सोडावंसं वाटत नाही. किती विषय त्रास देतात, जिवंत असताना मरताना सुद्धा, पण सोडाविषय वाटत नाही का. आणि पदार्थ जाती स्नेहो पांदे म्हणून तो शोके ठावो, केला न शके पाप जावो कृतज्ञ जैसे. शोक त्याला काय करतात, राहण्याचं ठिकाण करतात. उदाहरण देतात ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषापासून जो अनुपकार करतो त्याच्यापासून पाप जावो न शके. पाप त्याला सोडून कधी जात नाही बरं. सगळ्यात मोठा पापी कोण असेल तर कृतज्ञ. उपकार केला आहे आणि उपकार्यावर जो अपकार करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ पुरुषाचा मांस हे भूत प्रेत पिशाचं सुद्धा खात नाही, इतका तो पापी असतो. महाभारतामध्ये कथा आली आहे की एक असणारा राजहंस दररोज सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या दर्शनाला जायचा. एके दिवशी पाऊस आला, तो 2-3 दिवस लागून राहिला. पावसामुळे म्हणा किंवा काही कारणामुळे तो जाऊ शकला नाही. झालं असं, दररोज जायचा आणि यायचा. ते 2-3 दिवस का जाता नाही आलं त्याला, त्याचं कारण पुढे गोड सांगितलं की पाऊस पडल्यामुळे एक शिकारी त्या वनात आला आणि तो झाडाखाली थांबला. ते दिवसभर त्याने काही खाल्लंच नव्हतं. राजहंसाने ते पाहिलं की आपल्याकडे तिथी न पाहता आला. अतिथी आहे आपला, अतिथी देवो भव. आपली भारतीय संस्कृती म्हणजे पक्षीसुद्धा पाळतात, इतका मोठेपणा आहे. पण त्याने विचार केला आपला अतिथी आहे, थंडीने गारटला आणि म्हणून त्याने त्याला उष्णता देण्याकरता आपल्या खोप्यातलं गवत काढलं आणि खाली टाकलं. जंगलाच्या बाहेर गेला. एका जुन्या काळामध्ये ना रात्रभर चूल पेटली असायची बघा, निखारा टाकलेला असायचा रात्रभर. तसं ते निखारा घेऊन आला आणि त्या गवतात टाकलं की ते शेकोटी तयार झाली. त्याच्यातली अंगातली थंडी गेली पण बाहेरची, पण आतला मात्र ती जी भूक लागली होती ना त्याला, त्या शिकाऱ्याला, ती काही भूक गेली नाही. राजहंस बिचारा सात्विक होता, त्याने आपल्या खोप्यातले 2-3 फळं टाकले याच्या क्षुधा क्षमन व्हावी यासाठी. पण त्याने ते खाल्लं पण भूक काही शांताने झाली. राजहंस झोपला आणि हा जागा झाला. त्याने झोपलेल्या अवस्थेमध्ये राजहंसाची मान पिरगळली, मारला आणि त्या शेकोटीमध्ये शेकून त्याचा मांस खाल्लं. 3 दिवस गेले, राजहंस आलाच नाही ना दर्शनाला. ब्रह्मदेवाने आपले सेवक पाठवले, म्हणजे खाली जा. ते सेवक आले आणि त्याने अंतर्दृष्टीनं पाहिलं, उपकार केला आणि हा कृतज्ञ झाला. मारला तीच असतो शिकारी. आणि मग त्याचा मांस खाण्याकरता कोल्या कुत्र्याला बोलवलं.
कुत्रे कोले जवळ यायचे, वास घ्यायचे आणि निघून जायचे. त्यांना विचारलं का खात नाही? म्हणे हा कृतज्ञ नाही, सगळ्यात मोठा पापी हा, याचं मांस खाल्लं तर आम्हाला पाप लागेल. कोले कुत्रे खात नव्हते. मग त्या वनामधले भूत प्रेत पिशाच्चे आणले, म्हणे याचा मांस खा. ते म्हणे आम्ही नाही खाणार. म्हणे का? अगोदरच पाप केल्यामुळे आम्ही भूत झालोय आणि कृतज्ञ पुरुषाचं जर मांस खाल्लं तर पाप लागेल, म्हणजे आम्ही कायम भूतच राहावं का? कधी मुक्त होऊच नाही का? आम्ही पाप खाणार, म्हणजे पाप किंवा हे मांस खाणार नाही. केला न शके पाप जावं कृतज्ञोनी जैसे. कृतज्ञ उपकार केला तो विसरतो, म्हणजे कृतज्ञ पुरुषापासून पाप कधीच जात नाही. तसं ज्याचं पदार्थावर प्रेम आहे, स्नेह आहे, त्याच्या जीवनातला असणारा शोक कधीच जात नाही. कृतज्ञ पुरुषापासून जसं पाप जात नाही, तसं ज्याचं पदार्थावर प्रेम आहे, विषयावर प्रेम आहे, त्याच्या मनातला शोक कधीच जात नाही. म्हणून तर ज्याला वैराग्य असेल त्याचं विषयावरचं प्रेम निघून जातं, आणि ज्याचं प्रेम निघून जातं त्याला जीवनामध्ये आनंद मिळतो. जीवनातले सगळे सूत्र आहे बघा ज्ञानेश्वरीमध्ये, सगळे आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं इथं मिळतील. असू द्या तामसी धृतीचाच विचार चालू आहे, पण तामसी धृतीचा जरी विचार चालू असेल तर ज्ञानोबांची आपल्याला किती मोठी दया आहे की त्याची काय कारणं आहेत, त्या कारणाचं संशोधन अंतर्मुख वृत्तीने जर विचार केला, मला ज्या अर्थी शोक होतो याचा अर्थ माझं मन कुठंतरी गुंतलेलं आहे, ज्या अर्थी गुंतला आहे याचा अर्थ मी कोणावर तरी प्रेम करतो आहे. विषय असो, जड विषय असो, नाहीतर मोबाईलचा चार्जर असो, जिथं प्रेम केलं तिथं मनुष्याला दुःख होतच आहे. आणखीन काही विचार आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.